अरुण देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. प्रसाद आणि दिलीप ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. पाहिजे चेंडू सुरुवात होते सामन्याला. इथे मात्र पहिला चेंडू मात्र पंच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. ते मात्र पहिला चेंडू मात्र अरुण मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. पॉवर प्लेचे षटक आहे. जास्तीत जास्त इथे धावा तुम्हाला काढावे लागतील. दोन्ही संघ मात्र एक एक सामना जरूर जिंकलेत. आणि चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. औषधी वाडी संघाचा विष्णू भावेश चोराडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या. इथे पाहायचं दुसऱ्या चेंडूवर झेल मात्र उडलाय आणि इथे मात्र स्वतः एसटी रक्षक मात्र झेल पकडतोय आणि झेल पकडलाय. एसटी रक्षकाचं नाव सांग त्याचं काय. तर पहा एसटी रक्षक बाळूच्या माध्यमातून हा झेल पकडण्यात आला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र गडी बाद करण्यात यशस्वी झाले. पहा मोहदर सी संघ मात्र सर्व खेळाडू मात्र 17-18 वर्षाचे खेळाडू मला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं या वयामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट यंग टॅलेंटेड क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. म्हणजे मोहदरमध्ये 3 संघ आहेत. खऱ्या अर्थाने मोहदर संघामध्ये जर पाहिलं तर शंकर सारखा मोहदरमध्ये खेळाडू देखील आहे. चला नवीन फलंदाज मैदानात एंटर झाला आहे. किरण पाहायचे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होणार आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. अरुण गोलंदाजी मार्कवर आहे. 2 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत. एक गडी बाद केलाय आणि एकही धाव मात्र खर्च केली नाही. तिसरा चेंडू इथे माझा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली जाते. चेंडू आणि बॅटचा संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहा कशा पद्धतीने गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक उत्तर आपण मैदानामध्ये पाहतोय. अरुणच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. पॉवर प्लेचे षटक आहे आणि इथे कमीत कमी धावांवरती रोखण्याचा मानस मात्र गोलंदाज अरुणच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चेंडू हाताळलेत. एकही धाव मात्र खर्च करत नाही आणि एक गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. स्ट्राईकवर किरण आहे. किरणकडून अशा असतील मोठे फटके मारावे लागतील. काय तर कशा पद्धतीने इथे धावा काढण्यास यशस्वी होत आहेत. इथे पाहायचंय झेलची संधी होती मात्र कुठेतरी यष्टीरक्षक मात्र गफलत करतोय आणि मात्र गली रिजनमधून मात्र चेंडू गेला. 4 धाव्यांसाठी संघाचं खातं खोललं जात आहे आणि स्वतः देखील खातं खोलतोय. एक गडी बाद 4 धावा. 4 धावा इथे आतापर्यंत काढण्यात ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडू रिलीज झाला. ते मात्र यष्टीरक्षक देखील बीट झाला आणि मात्र इथे गली रिजनमधून चेंडू गेला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेला आणि मात्र 4 धावेचा भूगदंड इथे भोगावा लागला. चला स्पीडअप करायचं आहे. अरुण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पॉवर प्लेच्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज किरण पाहायचं आहे. किरणकडून अशा असतील मोठे फटके मारावे लागतील. इथे पाहायचंय पहा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि इथे एक धाव मात्र काढली जाते. पाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धाव संख्येत एका धावेने भर. धाव संख्या 5 धावा. 5 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहा पहिले 3 चेंडू मात्र अतिशय चांगल्या लाईनवरती फेकले होते. त्यानंतर मात्र कुठेतरी यष्टीरक्षकाकडून गफलत झाली आणि तो चेंडू मात्र 4 धावेचा आला. त्यानंतर 5व्या चेंडूवरती फक्त एक धाव. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. इथे माझा मोठा फटका मारला तर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चालला. इथे झेलची संधी मात्र इथे गडी बाद. दुसरा गडी बाद होतोय. फलंदाज दिलीप ह्याच्या रूपाने गडी बाद झालाय. 2 गडी बाद. धाव संख्या मात्र इथे फलकावरती लागली जाते. एक षटकानंतर धाव संख्या 5 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी अरुणच्या माध्यमातून आपण पाहिली. कशा पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी केली पाहिजे. कशा पद्धतीने गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उत्तर आपण पाहिलं आणि 5 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला. तर चांगली गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. पाहायचं नवीन गोलंदाज पाहायचं मैदानामध्ये. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी राकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहा 12वा खेळाडू देखील त्याला चष्मा लावावा लागेल असं वाटतंय. चष्मा लावा मित्रा तर तुला सगळे प्लेयर दिसतील आपल्या मोदरचे. खऱ्या अर्थाने थोडीशी दृष्टी कमी झाली आहे का. ऊन जास्त आहे मित्रा. खरोखर थोडंसं दिसायला थोडासा प्रॉब्लेम होतोय. कॅमेऱ्याची क्लिअरिटी आपण पहा. खऱ्या अर्थाने ब्रदर्स लाईव्हच्या इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय चांगले इव्हेंट आपण पाहतोय. 185 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं यूट्यूबच्या पद्धतीने ही स्पर्धा साकारण्यात येते आणि यूट्यूब लाईव्ह
ही स्पर्धा साकारतोय. या स्पर्धेचं सर्व श्रेय खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने साकारली जाते, खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतली, खऱ्या अर्थाने अशोकजी खैर असतील, बबनजी पारदे असतील, नरेशजी चौधरी असतील, गजू खैर असतील आणि सर्व खेळाडू ग्रामस्थ मंडळ असतील, सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा आणि जय वागेश्वर 11 क्रिकेट संघ खैरवाडीचं मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. इथे मात्र पंचांकडून विचार येतोय 4 धावेचा. धावसंख्येत मात्र 4 धावेने बरं. धावसंख्या फलकावरती 9 धावा, 2 गडी बाद 9 धावा. अतिशय चांगला फटका फलंदाज किरणच्या बॅटमधून आपण पाहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका. चेंडूने टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली होती. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करत होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या वडून तो चेंडू निघून गेला होता. इथे पाहायचं फाईल लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. एक धाव पुढे केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? इथे मात्र एका धावेवर समाधान मला वाटतंय. धावसंख्येत मात्र एका धावेने बरं होते. धावसंख्या होते 10 धावा. ते 10 धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आतापर्यंत नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय साई स्टार बेगरा हा संघ आपण पाहतोय. चेंडू झाले. थर्ड अंपायर ची भूमिका इथे पार पाडायची. रिव्ह्यू चेक करायचा आहे का? हाईट रिव्ह्यू चेक करायचा आहे. तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बबन पारदी असतील पाहायचंय. ते रिव्ह्यू चेक करतायत. चेंडू नो आहे का? चला फेअर डिलिव्हरी. गोलंदाजी मार्कवर राकेश आपण पाहतोय. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. पंचांच्या डावीकडून मारा करते. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव इथे काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. धावची जी संधी आहे आणि ते पाहायचं आहे. पंचांकडून कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाही आणि 2 धावेने मात्र संघ पुढे सरकला जातोय. धावसंख्येत मात्र 2 धावेने बरं होते. धावसंख्या इथे फलकावरती लागली जाते 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राकेश गोलंदाजी मार्कवर आहे. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. 7 धावा खर्च करतोय. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज किरण पाहायचाय. इथे माझा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. झेल मात्र सुटलाय. तोपर्यंत पाहायचं आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? इथे पहा मैदानात काय घडतंय. अतिघाई संकटात जाई. आपण हायवेला गेलो ना तर आपण पाहतो अतिघाई संकटात जाई. 4 व्हीलर चालवताना आपल्याला आठवतं खरं तर अतिघाई संकटात जाई. अशा परिस्थितीत क्रिकेट आपण मैदानात पाहिलंय. म्हणजे पहा किरण याच्या बॅटमधून 2 चौकार आलेले तरी सुद्धा इथे बलिदान दिले. पहा कशा पद्धतीने क्रिकेट खेळतो आपण. म्हणजे धावा येत होत्या आणि त्या धावेला रोख देण्याचं काम केलंय. म्हणजे 2 धावा जरूर पळून काढल्या होत्या. त्यानंतर मात्र कुठेतरी तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र आत्महत्या म्हणावं लागेल. म्हणजे म्हणतात ना खऱ्या अर्थाने आपण कीर्तनामध्ये पाहतो ना की इंदुरकर महाराज आणि समालोचन क्षेत्रामध्ये दिलीप दशरथ पाटील मॅन फ्रॉम करावे. ते म्हणतात ना लागली अवदसा कशा पद्धतीने पहा. अशा पद्धतीने या अवदसा लागले बेकरा संघाला पाहायचं आहे. इथे पाहायचं आहे नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय. गुरुनाथ पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होणार आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ निशेष आहे. राकेश गोलंदाजी मार्कवर आहे. इथे पाहायचं टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतली. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5वा चेंडू मात्र निर्धाव टाकलाय. राकेश याने चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. 9 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू असणार आहे. राकेश याचा पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे माझा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि मात्र 2 षटकानंतर धावसंख्या मात्र फक्त 3 गडी बाद 14 धावा. 14 धावा. पहा इथे मात्र किरण बाद झाल्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने निर्धाव हाताळलेत. गुरुनाथ मात्र एकही धाव मात्र काढण्यात यशस्वी झाला नाही. मोठे फटके मारावे लागतील. स्लॉग ओव्हरचे षटक आहे. अजूनही पहिल्या डावातील 6 चेंडूचा खेळ निशेष आहे. 6 चेंडूमध्ये अजूनही 15 धावा जर आल्या तर मात्र कुठेतरी 30 धावसंख्येपर्यंत बेकरा संघ पोहोचेल. तर पाहायचं आहे आशा असतील फलंदाज गुरुनाथ आणि
चला किरण अजून एक क्रीजवर सापडत आहे. प्रवीण याची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन गोलंदाज पिंटू पाहायचा आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. समोर फलंदाज किरण पाहायचा. असे असतील मोठे फटके मारावे लागतील. इथे बाजू लोअर फुलटो चेंडू आहे. लेगच्या दिशेने चेंडू तडवला. इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते. फेकी करेल तोपर्यंत पाहायचं आहे. 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. धावसंख्येत मात्र 2 धाब्याने भर होते. धावसंख्या इथे फलकावरती लागत आहे. धावा येत आहेत 16 धावा. 3 गडी बाद 16. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये अजूनही 10 ते 12 धावा आल्या तर मात्र कुठेतरी समानधारक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावसंख्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पिंटू गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. पिंटू देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी देखील किरणला चांगली करावी लागणार आहे. इथे पाहिजे मोठा फटका. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय आणि इथे झेल मात्र सुटलाय. ते पहा पकडो कॅच जितो मॅच. आणि इथे पाहायचं पंचांकडून थर्ड अंपायरची भूमिका येते. इथे पाहायचं रनआउट असेल का. इथे पंचांनी थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल किसनजी पारधी या ठिकाणी बबन पारधी असतील. पहा अजून एक डिसिजन पेंडिंग. पंच इथे मात्र तीक्ष्ण नजर आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेत बबनजी पारधी यांना आपण पाहतोय. कुठेतरी थोडासा मात्र कुठेतरी निर्णय देण्यासाठी मात्र व्यत्यय येतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. तर पाहिजे थर्ड अंपायर कशा पद्धतीने निर्णय देतील. इथे पाहायचं आहे नॉट आउट. इथे मात्र पंचांकडून इशारा येतोय. तर पहा अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं. ब्रदर्स लाईव्ह इव्हेंटचं मी कौतुक करेल. खऱ्या अर्थाने लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं. विकी पारधी हा अतिशय चांगलं ऑपरेटिंगचं काम या ठिकाणी आपण पाहतोय. सिस्टम ऑपरेटिंगचं काम करतोय आणि त्याच्या माध्यमातून देखील आपण लाईव्ह टेलिकास्ट ही कव्हर केली जाते. आणि कॅमेऱ्यामध्ये देखील आपण पाहिलं तर कॅमेरामॅन रोशन म्हात्रे आणि देवा वर्डे अतिशय चांगलं कॅमेरामॅन वर्क आपण पाहिलं. ब्रदर्स इव्हेंटचं मी कौतुक करेल. अतिशय चांगले इव्हेंट आहे. अतिशय लाईव्ह स्पर्धा ही कव्हर केली जाते. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं 185 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. इथे पाहायचं पुन्हा एकदा पिंटू गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका येतोय. विकेट केलाय. चेंडू पाहायचे 1 बाउन्स. सीमा पार. 4 धाब्याने संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत मात्र 4 धाब्याने. आता मात्र कुठेतरी धावसंख्येला आकार येत असताना आपण पाहतोय. फलंदाज किरणच्या बॅटमधून मात्र इथे चौकार येतोय. धावसंख्या मात्र इथे फलकावरती लागली जाते. 3 गडी बाद 24 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ निशेष आहे. शेवटचे 2 चेंडू पाहायचं आहे. 2 चेंडूत मोठे फटके अजून मारावे लागतील. एक मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी समानधारक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचं आहे. अजूनही 2 चेंडू. शेवटचे 2 चेंडू आहेत पहिल्या डावातील. पिंटू गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू. इथे पाहिजे मोठा फटका येतोय. बिग हिट केलाय. चेंडू पाहायचे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का. तोपर्यंत मात्र चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धाब्यांसाठी. धावसंख्येत मात्र 6 धाब्याने भर होते. धावसंख्या मात्र फलकावरती लागतायत 30 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. आता मात्र किरणच्या बॅटमधून मात्र किरण ऑन फायर. मगाशी मी सांगितलं बलिदान दिलं. इथे मात्र त्याने मात्र मनावर घेतलं वाटतं काहीतरी. आणि 2 चेंडूवर 2 मोठे फटके. ते पाहायचे. धावसंख्येला आकार दिला जातोय. धावसंख्येत मात्र 30 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. पाहायचं शेवटच्या चेंडूवरती इथे कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. समोर फलंदाज किरण ऑन फायर. इथे पाहायचे मोठा फटका मारायचा होता. मात्र इथे धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. आणि 4 गडी बाद. धावसंख्या मात्र 30 धावा आणि 31 धावसंख्येचं लक्ष्य. 18 चेंडू आणि 31 धावा म्हणजे 10.3च्या सरासरीने इथे धावा काढाव्या लागतील.
तर या ठिकाणी रामाजी भगत साहेब यांचा याची सन्मान इथे केला जाईल. आत्मारामजी चौधरी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रामा भगत यांचा याची सन्मान करायचा आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा याची सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. भेकरा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला भल्लेचेवाडी संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजेल तो तुमच्यासोबत खेळणार आहे. औषधेवाडी संघाला इथे बाय दिला जाईल. तर सन्माननीय रामा भगत साहेबांकडून या ठिकाणी या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. त्यांचं देखील मी जय वागेश्वर 11 क्रिकेट संघ खैरवाडीच्या वतीने त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. असंच मोलाचं सहकार्य तुम्ही करत राहा. खऱ्या अर्थानं जर यार पाहिलं ही 4 दिवसाची शृंखला आणि या 4 दिवसाच्या शृंखलेमध्ये 40 संघ या ठिकाणी खेळणार आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर 40,000 रुपये रोख व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये रोख आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 10,000 व आकर्षक चषक, चतुर्थ पारितोषिक 10,000 व आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी आकर्षक शूज या ठिकाणी दिले घेतात आणि त्याचबरोबर मालिकावीर म्हणून कूलर हे देखील या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर अतिशय चांगली दमदार सुरुवात आपण पाहतोय. आजच्या या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये उद्घाटनाचा सामना देखील आपण पाहिला. त्यामध्ये भल्लेवाडी हा संघ मात्र जिंकला होता. तर पहिला सामना देखील आपण पाहिला. हेदुटणे आणि यारमाळ या संघामध्ये हेदुटणे संघ मात्र प्राप्त झाला होता, विजय प्राप्त झाला होता. त्यानंतर मात्र भल्लेवाडी संघाने मात्र मोठा डोंगर उभा केला आणि तो डोंगर मात्र पार करता आला नव्हता. संघ मात्र होता भेकरा आणि त्या भेकरा संघाला मात्र 57 धावसंख्येचं टार्गेट मात्र सेट करता आलं नव्हतं. इथे पाहायचं आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 31 धावा. तर सलामीची जोडी आपण पाहतोय. लहू आणि बालू ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय. 18 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. तर पाहायचं 18 चेंडू 31 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतील. मोहदर सी संघ मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. मात्र शेवटच्या षटकामध्ये पिंटू याने गोलंदाजी केली होती, मात्र थोडासा मागडा ठरला. 16 धावा त्याने खर्च केल्या आणि रनआउटच्या रूपात एक गडी बाद करण्यात यशस्वी झाला होता. थोडंसं मागडं षटक म्हणावं पिंटू याचं. त्यानंतर मात्र किरण याने अतिशय चांगली फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार आपण पाहिला आणि मात्र आपल्या संघाला मात्र 30 धावसंख्येपर्यंत त्याने पोहोचवलं आणि 31 धावसंख्येचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना मोदर संघ मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं. इथे मात्र 30 धावसंख्येवरती भेकरा संघाला या ठिकाणी रोखण्यात आलंय आणि मात्र इथे प्रथम आता फलंदाजी करायची. पहिला डाव संपुष्टात आलाय आणि फलंदाजी करायची. 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. इथं पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होतील. पंच आपण पाहतोय नरेश चौधरी आणि बबन पारदी मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. बबनजी पारदी असतील आणि लेग अंपायरच्या भूमिकेत नरेश चौधरी. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने MCA पॅनलचे पंच असतात त्या पद्धतीची ड्रेस कोड आपण पाहतोय. तर खैरवाडी संघाचे आधारस्तंभ आहेत खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं. इथे माझा मोठा फटका अतिशय देखणा फटका येतोय. पॉवरप्लेच्या षटकाचा पॉवरप्ले इथे मात्र पाहायचंय. अतिशय चांगला झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक असणार आहे अनिलच्या माध्यमातून हा झेल पकडला जातोय. अतिशय देखणा झेल इथे पकडला जातोय आणि पहिला हादरा बसतोय फलंदाज बाळूच्या रूपाने.
पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. बाळू याच्या रूपाने पहिला आदरा. बॅक टू पॅव्हिलियन बाळू. नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय, पाहायचं आहे. इथे मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल. झेल पाहायचं कशा पद्धतीने पकडला गेला. ते मात्र थोडासा कठीण झेल होता, तो मात्र तिथे पकडला गेलाय आणि गडी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय मच्छिंद्र. पाहायचंय कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होणार आहे. आता मात्र समीकरण असणार आहे 17 चेंडू आणि 31 धाव संख्येची गरज. 17 चेंडू 31 धावा. कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होत आहेत पाहायचं आहे. मच्छिंद्रकडून आशा असतील, मोठे फटके मारावे लागतील. पॉवर प्लेचे षटक आहे. दिलीप गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पाहायचंय पंचाकडून इशारा येतोय दिशाहीन मारा. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने संघाचं खातं खोलतंय आणि स्वतः देखील खातं खोललं जात आहे. आता मात्र समीकरण असणार आहे 17 चेंडू आणि 30 धाव संख्येची गरज. 17 चेंडू 30 धावा. कशा पद्धतीने इथे पूर्ण करणार हे देखील पाहावं लागेल. दिलीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी झाला ना, मात्र त्यानंतर मात्र दिशाहीन मारा. इथे पाहायचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. पंचांकडून इशारा येतोय इट्स LBW आउट. इथे मात्र दुसरा गडी बाद होतोय LBWच्या स्वरूपामध्ये. मच्छिंद्र याची खेळी संपुष्टात येते. दुसरा गडी बाद. बॅक टू पॅव्हिलियन मच्छिंद्र. आणि पाहायचंय नवीन फलंदाज मैदानामध्ये कुठला एंटर होतोय. 2 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत आणि व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव खर्च केली आणि 2 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण आतापर्यंत पाहिले. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च आणि 2 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय सुरेश. पाहायचाय सुरेश कडून आशा असतील, मोठे फटके मारावे लागतील. पॉवर प्लेचे षटक आहे. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ अनिशेष आहे. आता मात्र समीकरण असणार आहे 16 चेंडू आणि 30 धाव संख्येची गरज. 16 चेंडू 30 धावा. कंपल्सरी चेस असणार आहे, या स्पर्धेचा नियम आहे. तर पाहायचंय कशा पद्धतीने सुरेश स्ट्राईक रेंटवर असणार आहे. नॉन स्ट्राईक रेंटवरती लहू वाचणार आहे. पाहायचंय सलामीवीर लहू अजूनही क्रीजवर शाबूत आहे. त्याच्याकडून देखील आशा असतील, मोठे फटके मारावे लागतील. आपल्या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर या संघातून जो विजयी संघ होईल तो संघ मात्र भल्लेवाडी संघासोबत खेळणार आहे. भल्लेवाडी संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचा आहे. या संघात जो संघ विजय होईल तो संघ मात्र आपल्या सोबत खेळणार आहे. पुन्हा एकदा दिलीप गोलंदाजी मार्कवर आहे. तिसरा चेंडू. इथे पाहायचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. यष्टीरक्षक स्वप्नील मात्र इथे चेंडू पकडेल तोपर्यंत मात्र एकही धाव इथे काढण्यात यशस्वी होत नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 3 चेंडू आतापर्यंत हाताळतोय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. एक दिशाहीन मारा जरूर केला, त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक इथे केलं जाते. फक्त 1 धाव व्हाईटच्या स्वरूपात खर्च केली आहे. चौथा चेंडू दिलीप याचा. इथे पाहायचं पुन्हा एकदा यष्टीरक्षक मात्र गफलत करतोय आणि चेंडू चाललाय 4 धाब्यांसाठी. हा जर चेंडू अडवला असता तर मात्र कुठेतरी मॅचला रंगत निर्माण झाली असती. मात्र इथे मात्र कुठेतरी 5 धावा धावसंख्येवरती लागतायत. कुठेतरी खराब यष्टीरक्षक म्हणावं लागेल. स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहिलं, मात्र चेंडू मात्र कुठेतरी समजला नाही. पकडण्यात थोडासा प्रॉब्लेम झाला आणि इथे मात्र उन्हाचा तडकडा असल्यामुळे थोडासा चेंडू मात्र दिसण्यासाठी थोडासा त्रास मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. 5 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दिलीप अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. आतापर्यंत 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. इथे माझ्या धावचीची संधी आहे का? इथे मात्र तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 धावेने भर. धावसंख्या 6 धावा. 2 गडी बाद 6. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. पाहायचं शेवटच्या चेंडूवरती इथे कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. प्रथम स्ट्राईकवरती फलंदाज लहू कडून आशा असतील, मोठा फटका मारावा लागेल. आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल 10.3च्या सरासरीने इथे तुम्हाला धावा काढायच्या आहेत. आतापर्यंत फक्त 6 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले 5 चेंडूमध्ये. आणि शेवटचा चेंडू असेल दिलीप याचा. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर पाहायचं प्रथमच लहू. इथे पाहायचं मोठा फटका येतोय. बिग हिट केलाय. चेंडू पाहायचे क्षेत्ररक्षण मात्र झेल पकडतोय. क्षेत्ररक्षक असणार आहे मंगेशच्या माध्यमातून इथे झेल पकडला जातोय. अतिशय चांगला झेल पकडला आणि मात्र तिसरा गडी बाद होतोय लहू याच्या रूपाने. तिसरा गडी बाद. बॅक टू पॅव्हिलियन लहू. तिसरा गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय अरुण. पाहायचं 1 षटकानंतर धाव संख्या होते 3 गडी बाद 6 धावा. पहा समीकरण 18 चेंडू मध्ये 31 धावसंख्या. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज.
म्हणजे 12.5च्या सरासरीने तुम्हाला धावा काढाव्या लागतील. तर पाहायचं आहे नवीन गोलंदाज कुठला वापरला जातोय. हा गोलंदाजाकडून आशा असतील कमीत कमी धावेवरती रोखण्यासाठी. या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या तर मात्र सामना चुरशीचा जरूर होणार आहे. तर नवीन फलंदाज मैदानात अरुण मैदानामध्ये एंटर झालाय. तर पाहायचं आहे 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक. प्रसाद देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. स्ट्राईकवर असेल फलंदाज सुरेश, नॉन स्ट्राईकला अरुण. तर पाहायचं सुरेशकडून आशा असतील मोठे फटके मारावे लागतील. इथे पाहायचं आहे लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि धावची जी संधी आहे का इथे मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर. धावसंख्या 8 धावा. आता मात्र समीकरण आहे 11 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. 11 चेंडू आणि 23 धावा. तर पाहायचंय कशा पद्धतीने इथे धावा काढण्यास यशस्वी होत आहेत. फलंदाज सुरेश आपण स्ट्राईकवरती पाहतोय. नॉन स्ट्राईकवर अरुण. इथे पाहायचंय अतिशय चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडून मात्र इशारा येतोय. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. दिशाहीन मारा. धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर झाली. धावसंख्या 9 धावा. आता मात्र समीकरण पोहोचलंय 11 चेंडू आणि 22 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 22 धावसंख्येची. इथे पाहायचं आहे गती परिवर्तन आणि इथे मात्र 1 धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर होणार आहे. धावसंख्या इथे फलकावरती झालेत. दुहेरी आकड्यात जात असताना धावसंख्या 10 धावा. 3 गडी बाद 10. पहा मैदानामध्ये धावेंसाठी संघर्ष पाहतोय. मोहदर सिंह संघ मात्र इथे विजयाकडे जाईल का हे देखील पाहायचं आहे. कशा पद्धतीने खेळ होईल. कोण संघ कुठला संघ पुढच्या फेरीत दाखल होईल. कुठला संघ भल्लेवाडी संघासोबत खेळणार आहे हे देखील पाहावं लागेल. काय घडेल काय बिघडेल हे पाहायचं आहे. इथे पाहायचं अतिशय चांगला चेंडू ब्लॉकॉलमध्ये चेंडू ते मात्र करून काढला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. धावची जी संधी नाही. इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर होते. धावसंख्या इथे फलकावरती लागल्या जात आहेत. धावा होत आहेत 12 धावा. 12 धावसंख्या इथे काढण्यात यशस्वी झालेत. चला प्रेक्षकांना सुवर्ण संधी. इथे मात्र गडी बाद होतोय. फलंदाज अरुण याची खेळी संपुष्टात येते आणि 4था गडी बाद होतोय अरुण याच्या रूपाने. पहा प्रेक्षकांना सुवर्ण संधी. जो प्रेक्षक सीमालगत झेल पकडेल त्याला बाळा खैर यांच्याकडून 1 हातामध्ये जो झेल पकडेल त्याला बाळा खैर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक म्हणजे हायवा कॅशसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. पहा प्रेक्षकाला देखील मेजवानी आहे. म्हणजे 100 रुपये भेटतील तर काहीतरी होईल. संध्याकाळची सोय होईल खऱ्या अर्थाने. तर पाहायचंय कुठला प्रेक्षक 1 हाताने झेल पकडेल. म्हणजे 100 रुपये इथे जमा झालेत मित्रांनो. जो प्रेक्षक 1 हाताने झेल पकडेल त्याला 100 रुपयाचा पारितोषिक दिले जाणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. तर पाहायचं जाऊया आपण मॅचसाठी आपण पाहायचंय मैदानामध्ये आपण जाऊया. विनोद होत असतात. क्रिकेट आहे. क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांचं आहे. क्रिकेटवरती असलेलं प्रेम खऱ्या अर्थाने आपण प्रेक्षक देखील पाहतोय. मंचावरती असलेले पाहुणे देखील आपण पाहतोय. खेळाडूंचा देखील भरणा आपण या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. तब्बल 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. इथे पाहायचा मोठा फटका माने. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता ब्लॉकल पद्धतीने आणि चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 19 धावा. पहा लक्ष कुठे होतं. 18 चेंडू 31 धावेचं आणि आता समीकरण येऊन ठेवलंय 7 चेंडू आणि 19 धावा. शेवटचा चेंडू असेल. प्रसाद गोलंदाजी मार्कवर आहे. इथे पाहायचं आहे लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. क्षेत्ररक्षक करेल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. आता समीकरण असणार आहे 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. धावसंख्या इथे फलकावरती लागल्या जात आहेत 14 धावा आणि आता समीकरण असणार आहे 6 चेंडू 17 धावा. तर पाहायचं कुठला संघ इथे विजय प्राप्त करेल. भल्लेवाडी संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. माझा आवाज तुम्ही ऐकत असाल तर समालोचन कक्षात या. चला या ठिकाणी उपस्थित आहात. वेळेचं बंधन म्हणजे मगासपासून मी सकाळच्या सत्रापासून सांगतोय की वेळेचं बंधन ठेवा मित्रांनो.
कौतुक असेल तुमचं. खरोखर आवाज दिल्यानंतर लगेचच आपण स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन स्थानापन्न झालात. तर पाहायचं या सामन्यात जो संघ विजय होईल तो तुमच्या सोबत खेळला जाईल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पाहायचं नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पाहायचं गुरुनाथ कशा पद्धतीने इथे धावा डिफेंड करेल. 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज. स्ट्राईकवरती फलंदाज असेल सुरेश, नॉन स्ट्राईकवरती राजेश. पाहायचंय गोलंदाजीसाठी गुरुनाथ सज्ज झालाय. पंचांच्या डावीकडून लोअर फुलटो चेंडू इथे पाहायचंय. पंचांकडून विचारायचं व्हाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या 15 धावा. आता मात्र समीकरण 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका सामन्यात रंगत मात्र निर्माण करेल. तर पाहायचंय पुन्हा एकदा गुरुनाथ पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पाहायचंय पुन्हा एकदा व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या 16 धावा. आता समीकरण आहे 6 चेंडू 15 धावा. पहा अशा पद्धतीने जर गोलंदाजी कराल तर मात्र संघ मात्र कुठेतरी पराजयाच्या दिशेने रवाना होईल. गोलंदाजी मात्र गुरुनाथ करतोय. 2 दिशाहीन मारा इथे केले. 2 धावा मात्र इथे दिल्या जात आहेत आणि 2 धावेने मात्र इथे संघ पुढे सरकलाय. म्हणजे धावा मात्र इथे झाल्या 16 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा. पाहायचं कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल. धावा डिफेंड करेल का. इथे पाहायचं मोठा फटका बिग हिट केलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावेंसाठी. धावसंख्येत मात्र 6 धावेने भर होते. आता मात्र समीकरण असणार आहे 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल कशा पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला आणि चेंडू गेला सीमा पार. इथे पहा ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. सुरेशचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आणि त्यामध्ये मात्र मोठा फटका सुरेशच्या बॅटमधून आला आणि 6 धावेने संघ पुढे सरकला. आता समीकरण आहे 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 9 धावा. पाहायचंय पहिले 2 चेंडू दिशाहीन मारा केले. त्यानंतर मात्र शॉर्ट आर्म लेन्थचा चेंडू टाकला. तो मात्र फुल केला. तो फुल देखील सक्सेस झाला. इथे पाहायचं हिट विकेटच्या पद्धतीने इथे गडी बाद. इथे मात्र स्वतःवर नाराज होतोय. मोठा फटका जरूर मारला होता. इथे मात्र कुठेतरी खराब फलंदाजी म्हणावं लागेल आणि हिट विकेटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. सुरेश याची खेळी संपुष्टात येते. सुरेशच्या रूपाने 5वा गडी बाद होतोय. 5 गडी बाद. धावसंख्या 22 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 9 धाव. इथे पहा ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने चेंडू रिलीज केला होता आणि बॅट मात्र स्टंपला लागली. हिट विकेटच्या स्वरूपात मात्र गडी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय राकेश. पाहायचंय कशा पद्धतीने इथे फलंदाजी करेल. 4 चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी चेस आहे. या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू मध्ये 9 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 चेंडू मध्ये 9 धावा इथे कराव्याच लागतील. पाहायचं सामना मात्र चुरशीचा होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत जर सामना आला तर मात्र सामन्यात रंगत निर्माण होणार आहे. इथे पाहायचा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि इथे गडी बाद. 6वा गडी बाद झालाय. फलंदाज राकेश याच्या माध्यमातून मात्र 6 गडी बाद. धावसंख्या 22 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 9 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा गोलंदाज स्वतः झेल खाली आडा आणि मात्र गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. अतिशय चांगला झेल गुरुनाथच्या माध्यमातून देखील आपण पाहिला. आता मात्र 3 चेंडू 9 धावा. हा चेंडू मात्र निर्णायक असणार आहे. हा चेंडूवरती फक्त 1 किंवा 2 धावा आल्या तर मात्र सामन्यात मात्र रंगत निर्माण होईल. सामना मात्र दोन्ही बाजूला असणार आहे. कुठला संघ विजय प्राप्त होईल हे मात्र आपण भाग्यित करू शकत नाही. तर पाहायचं आहे गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर 4था चेंडू पंचांच्या डावीकडून. इथे पाहायचा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक किरणच्या माध्यमातून झेल मात्र सुटणं. मात्र किरण सारखी भिंत मात्र मध्ये उभी होती आणि ती मात्र भिंतीने झेल पकडलाय आणि गडी बाद झालाय. 7वा गडी बाद होतोय पिंटू याच्या रूपाने. आता पाहायचं समीकरण 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 9 धावा. दोन्ही अजूनही सामना मात्र दोन्ही बाजूने आहे. कुठला संघ विजय होऊ शकतो.
पाहायचंय कशा पद्धतीने इथे आपण मैदानामध्ये पाहतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. फलंदाज असणार आहे शंकर. पाहायचाय मगाशी देखील मी उल्लेख केला होता. आज शंकर आपण पाहिलाय मोदर संघामध्ये येऊन खेळत असताना. आता पाहायचंय मोठी आशा आहे सामन्याला संघाला विजय प्राप्त करायचा. इथे पाहायचं मोठा फटका येतोय. चेंडू पाहायचं वन बाउन्स सीमा पार 4 धाब्यांसाठी. आता मात्र सामना असणार आहे. एक चेंडू 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस. एक चेंडू 5 धावा. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. कुठला संघ विजय होईल हे आपण भाकीत करू शकत नाही. मी मगाशीच सांगितलं होतं चेंडू जर शेवटच्या चेंडूपर्यंत आला, सामना जर शेवटच्या चेंडूपर्यंत आला तर सामन्यामध्ये चुरस जरूर निर्माण होणार आहे. शंकर याने इरादे स्पष्ट केलेत. आल्या आल्या मात्र चौकार मारलाय. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर पाहायचं शंकरचा उल्लेख देखील मी मगाशीच केला होता. मोदर संघामध्ये शंकर नावाचा खेळाडू आहे आणि तोच शंकर मात्र इथे फलंदाजी करतोय. एक चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. पाहायचं एक चेंडू 5 धावा. इथे मात्र सामना जिंकलाय. बेकरे संघ मात्र इथे विजय प्राप्त करतोय. टॉससाठी या बेकरे संघाचा कर्णधार टॉससाठी यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. चला या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलीप याला विनंती करतोय. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. सन्माननीय रामा भगत साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. दिलीप मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांनी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. 6 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केल्या. म्हणजे पॉवर प्लेचे षटक कशा पद्धतीने हाताळावं याचं प्रात्यक्षिक उत्तर आपण मैदानामध्ये पाहिलं आणि आपल्या संघाला मात्र विजयापर्यंत नेण्याचं काम जरूर केलंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिलीप याला विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. रामा भगत साहेबांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिलीपला दिला जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी. 3 गडी बाद केले आणि 6 धावा खर्च केल्या होत्या. तर चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिली. चला टॉससाठी या. टॉस करून घ्यायचा आहे. भल्लेवाडी आणि भेकरा दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतो आपण टॉससाठी या. रामा भगत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. चला टॉस होतोय. सन्माननीय रामा भगत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पाहायचं कुठल्या